पण जुन्नर तालुक्यातली बसेसची अवस्था पाहतोय आणि बस स्टँडची देखील अवस्था पाहतोय। नवीन बस स्थानकाची देखील मागणी केलेली आहे, परंतु ते अजूनही प्रतीक्षेत आहे आणि प्रवाशांना देखील बसेस व्यवस्थित मिळत नाहीये। काय सांगा? अगदी खरं आहे। जुन्नर तालुका हा आपला पर्यटन तालुका झालेला आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे। अनेक पर्यटन स्थळं आपल्या तालुक्यामध्ये आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जुन्नर बस स्थानकाची जर आजची परिस्थिती पाहिली तर मी सर्वप्रथम तुमच्या दोन्ही पत्रकारांना मी मनापासून धन्यवाद देईल का तुम्ही हा विषय या ठिकाणी प्रामुख्याने घेतला। खरं तर इथे तालुक्यामध्ये आता दिवाळीचा सण आहे म्हणून नव्हे, पण पाठीमागच्या काळामध्ये देखील आणि भविष्यात देखील पर्यटक पर्यटनाच्या दृष्टीने येत असतात, अनेक बाहेरचे पाहुणे येत असतात, परंतु बसची अवस्था आज आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातच आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये बसची अवस्था पूर्णपणे नादुरुस्त आहे। अनेक वेळा आमच्या आदिवासी भागामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बस त्या ठिकाणी बंद पडतात, बसचे अपघात होतात आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात काचा नसणे, त्याच्यावरून प्रवाशांची भांडणं होणे ह्या गोष्टी घडत असतात। अनेक वेळा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक राजकीय पुढारी असतील, यांनी यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केला, परंतु खऱ्या अर्थानं शासनाकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे, निधी आहे, परंतु एसटी महामंडळाचा प्रश्न मात्र सुटत नाही। अगदी मधल्या काळामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलनं झाली, उपोषणं झाली, एका बाजूला त्यांनाही न्याय मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला हा विकासही होत नाही। मग नेमका हा निधी आणि पैसा जातो कुठं, हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला आहे। ज्या बसेस आपण बघत आहोत त्या बसेस अतिशय खराब आहेत। ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेस या बसेस जातात त्या बसेस अचानक बंद पडतात, चढायला चढत नाहीत, ब्रेक निकामी होतात। काय सांगाल, म्हणजे तालुक्यातले लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने बघणार कधी? कुठलाही लोकप्रतिनिधी असला तरी एक सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस आम्ही एसटीने प्रवास करतो आणि आमच्यासारखे असंख्य आहेत, आज आपण पाहिलं तर अगदी घाटघर पासून इकडे आंबे हातवीच्या पठारापासून तर पूर्व भागातलं कुठलंही गाव घेतलं तरी जास्तीत जास्त प्रवासी आज कुठल्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतात तर ते एसटीने करतात। आणि मग ही मूलभूत गरज आहे सर्वसामान्य माणसाची, आणि ती जर व्यवस्थित नसेल, एका बाजूला आपण पाहतो अनेक गोष्टींचे दरवाढ होताना आपल्याला दिसते, पण दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्य माणसाला जर चांगली सुविधा मिळत नसेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं। या बसस्थानकाची मोठी जाहिरात केली होती, त्यानंतर सांगितलं की तालुक्यामध्ये खूप मोठं बसस्थानक होणार आहे, पुढे गाड्या वगैरे असणार आहे, त्याचं काय झालं? मधल्या काळामध्ये आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील जे माजी खासदार आहेत आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणजे राज्यमंत्री दर्जा साहेबांना त्या निमित्तानं आहे, त्यांच्याही माध्यमातून त्या ठिकाणी जाहिरात आली होती की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि इथलं बस स्थानक काहीतरी 9-9.5 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मंजूर झालेली जाहिरात त्या निमित्तानं आम्ही वाचली होती। त्यानंतरच्या काळामध्ये 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांची जाहिरात आम्ही पाहिली होती आणि त्या निमित्तानं पुढे मग त्याचं टेंडर किंवा काम अद्याप का सुरू झालं नाही। अनेक वेळा या ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी तक्रार करतात। आज तर परिस्थिती थोडीशी बरी आहे, परंतु पावसाळ्यात जर तुम्ही या ठिकाणी आले तर स्वच्छतागृहाची परिस्थिती आम्ही पाहिली। मीही अनेक वेळा आवाज उठवण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न केला, लोकप्रतिनिधींना विनंती केली का हे बस स्थानक आपण आज बारामती सारख्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एक हेरिटेज दर्जाची बस स्थानक किंवा तिथल्या इमारती, शासकीय इमारती होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि मग त्याच पद्धतीने जर आपण विचार ठेवला तर निश्चितप्रमाणे शिवजन्मभूमी मधल्या प्रत्येक इमारती ह्या हेरिटेज दर्जाच्या व्हाव्यात। अगदी हे बस स्थानक की जिथे महाराष्ट्रातून नव्हे जगभरातून पर्यटक येतात, जगभरातून प्रवासी येतात, तर ते एक हेरिटेज दर्जाचं बस स्थानक या ठिकाणी झालं तर जुन्नरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट ठरेल। आणि हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जे काही स्थानिक आमदार महोदय आहेत, खासदार महोदय आहेत, यांनाही आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्वांची विनंती राहणार आहे की लवकरात लवकर हे बस स्थानकाचं काम सुरू व्हावं, जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे बस स्थानक पाहून अभिमान वाटेल, चांगल्या सुखसुविधा त्या निमित्ताने मिळतील। नवीन बस स्थानक आणि नवीन बसेस या प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा प्रवाशांच्या सेवेत कधी येणार, प्रवाशांना काय आश्वासित करायचं? हे पहा, जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात प्रामुख्याने विचार केला तर जुन्नर, नारंगाव, ओतूर आणि आळेफाटा ही प्रमुख बस स्थानक आहेत। आज नारंगावची परिस्थिती आपल्या सर्वांना माहित होती, ते तर आगार आहे आणि हायवे गेल्यामुळे अनेक बसेस, अनेक प्रवासी तिथे येतात।
त्यावेळेसचे तत्कालीन आमदार अतुल शेठ बेनके साहेब असताना त्यांनी अतिशय सुंदर प्लॅन केला, सुंदर रचना केली आणि एक चांगलं बसस्थानक तिथं उभं राहिलेलं त्या निमित्तानं आज आपण पाहतोय. प्रवासी देखील त्याचं निश्चितप्रमाणे समाधान व्यक्त करतायत. अगदी त्याच पद्धतीने जर जुन्नर, ओतूर, आळीफाटा इथली बसस्थानकांची जर सुधारणा झाली, चांगल्या डेव्हलपमेंट्स झाल्या तर निश्चितप्रमाणे प्रवाशांना सुख समाधान त्याचं मिळेल. आणि ज्या काही बसच्या या अवस्था आहेत तर निश्चितप्रमाणे परिवहन मंत्री असतील राज्याचे सरनाईक साहेब, त्याचप्रमाणे अनेक आपल्या तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांशी चांगले संबंध आहेत. त्याचप्रमाणे आपले पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत. यांच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे जो प्रश्न या ठिकाणी एसटी बसेसचा उद्भवलेला आहे त्यांनी पाठपुरावा केला तर निश्चित चांगल्या बसेस येतील आपल्या तालुक्यामध्ये. तुम्ही म्हणताय बसस्थानक मंजूर झालं आहे, आता कुठे अडलं आहे? हा, म्हणजे आता ते मंजुरीची जाहिरात सोशल मीडियावर मी आणि तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी वाचली, हे निश्चित खरं आहे. परंतु मी आता आदरणीय दादांशी एकदा बोलेल आणि निश्चितप्रमाणे त्याची काय प्रोसेस आहे, तो निधी वर्ग झाला आहे की ते टेंडर प्रोसेसला आहे की काय नेमकी प्रशासकीय मान्यता याची माहिती घेईल आणि मग त्यानंतर मग तुम्हाला मी कळवेल.